तर रात्री ना आप्याचे मिश्रण बारीक करून ठेवलं होतं ना, ते खूप छान असं फर्मेंट झालंय बघा, फुगलंय. आणि ना बिडाचा तवा स्वच्छ धुवून स्वच्छ ठेवलाय. तर आता कांदा वगैरे चिरायचा आहे. कांदा, टोमॅटो, मिरची चिरून ह्यात घालायचंय. कोथिंबीर नाहीये त्यामुळे कोथिंबीर काय नाही. आणि खूप छान फर्मेंट झाले त्यामुळं ना सोडा, इनो काहीही घालावं लागत नाही. तर असंच खूप छान होतात. ऊन पडलंय बघा छान असं आजचं वातावरण. आज पाणी यायचंय, अजून पाणी आलं नाही. आज बघा गेटचं कुलूप पण अजून काढलं नाही आम्ही. आज रविवार असल्यामुळं निवांत आहे. बघा पहिलं बॅटर घातलं मी आप्याचं. आता झाकून ठेवायचं. याला तेल लावलं होतं. तर 2-3 मिनिटात ना शेकतात की पलटी करायची. आवर दुसरी बॅच आहे ना, पहिली झाली आणि दुसरी. पाणी आलंय आणि लाईट नाही बघा. आता मोटर चालू करता येईना त्यामुळं तिकडं मारती झाडात. काय म्हणते? काय म्हणते? तर आणू आप्पे खायला लागली. काय आप्पे आणि सॉस. तर सॉस आणि आप्पे आणू खाती आता, आहे की नाही. तर सगळा फ्रीज ना धुण्यासाठी काढलाय. सगळी भांडी यातली काढलेत साफसफाई करायला. आता हे सगळं फ्रीज झाडून पुसून घ्यायचंय. तर फ्रीज बरेच दिवस झाले ना स्वच्छ केलेला नव्हता. तर आज रविवार पण आहे म्हणलं, सगळा भाजीपाला पण संपलाय. मोकळा असा तसा झालेलाच आहे फ्रीज. तसं थोडंफार काहीतरी आहे पण रिकामा झालाय. तर म्हटलं आता फ्रीज आपण स्वच्छ करून मग म्हटलं आता संध्याकाळी भाजी आणल्यावर भरायला लागते. म्हणून सगळी साफसफाईला फ्रीजचाच काढलं होतं. आणि आता गौरी गणपती पण येणार, जरा जरा स्वच्छता पण चालू केलेली आहे. म्हटलं आता फ्रीजचा आवडून घेऊया सगळं. कपडे स्टँड उन्हाला ठेव. उन्हाला ठेव. किती आणू सगळं एवढा पसारा बघा आज अजून काढलाय. तर आम्ही सगळा पसाराच भरत बसायला लागलोय. आम्हाला काही कामच नाही. ते आता वाजवत
खराब झालं तर अक्षुला दिले आता सायकल दुरुस्त झाल्या नाही बघा. काढायचंय तिला शान आता थोडं करायचं इथं 2 लावली ती आपण इथे 1 लावली. एक काढला तरी बसलं खाली. फ्रीज मध्ये सगळी भांडी घासून झाली बघा आणि आता उन्हाला ठेवली होती वाळण्यात तर फ्रीज पण स्वच्छ केली. तर फ्रीज आता सुकलाय पूर्ण. आता भांडी फ्रीज मध्ये लावून फ्रीज मध्ये थोडाफार काय जो पसारा आहे तो पण लावायचा. आज एक काम हलकं झालं बघा. शेपूची हे आज रविवार तर आता फ्रीज धुतलाय सगळं ठेवूया. दोडका आणलाय, कोथिंबीर, शेपूच्या 2 पेंड्या. आता शेपू करून टाकायला पाहिजे नाहीतर वाळायचं त्याच्यापर्यंत आपलं. तर कोबी आणलाय बघा. तर कोबीचा आज कोबी मंचुरियन बनवायचंय म्हणून खास कोबी आणलाय. कोबी जास्त करून आम्ही आणत नाही भाजी कधी. त्यांना पण भाजी आवडत नाही मग मी करतच नाही. तर कोबी आणलाय म्हणून आता याचं कोबी मंचुरियन करायचं आणलं. आता मी सगळं बाजार भरून ठेवते. कोबी मंचुरियन करायचंय पटकन नाहीतर लय वेळ होईल. तर कोबी मंचुरियन साठी कोबी असा किसून घेतोय आम्ही म्हणजे बारीक एकदम होतोय ना. जास्त बारीक चिरता येत नाही किसून घेणार आहे. कोबी मंचुरियनचे बॉल्स लागलोय आम्ही बनवायला. तर आता हे तयार करून असं ना तळायचे. आणखी ना मग अशी कोबी खिसला त्यानंतर लाईट गेल्यामुळे ना परत बाकीचं मी काही केलंच नाही. त्यात फ्लॉवर, शिमला मिरची, आपली साधी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं असं सगळं घातलंय. आणि आता हे जर बॉल्स बनवून नाही तळायचे. कोबी मंचुरियनचे बॉल्स ना आम्ही 2 जण तयार केले म्हणून इकडे लागले होते तळायला. तर तळे आणि तोपर्यंत परत व्हिडिओज करायचा राहिला माझा.